तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे होणार उद्घाटन। जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा। श्री दत्तकुमार कळसाईत, जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांचे आवाहन। महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2026 दिनांक 15 ते 17 मार्च 2026 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे संपन्न होणार आहे। कृषी महोत्सवामध्ये 115 स्टॉलमध्ये क्षेत्रातील शेतकरी बांधव त्यांचा सहभाग असणार आहे। यात सेंद्रिय अन्नधान्य, ज्वारी, स्थानिक गूळ, भाजीपाला, डाळ, फळे, रसवंती, फ्रूट ज्यूस, महिला बचत गटांचे स्टॉल, वन औषधी, लाकडी घाणा तेल यांचे शहरातील ग्राहकांना थेट विक्री करणार आहेत। महोत्सव पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तसेच पाणलोट, जलतारा, प्रात्यक्षिक, लाईव्ह सॅम्पल, बायोचार निर्मितीचे मॉडेल, पाणलोट व रेशीम शेती मॉडेल व वसमत येथील हरिद्रा हळद संशोधन केंद्र स्टॉल ज्यामध्ये हळदीच्या विविध वाणांची माहिती देण्यात येणार आहे। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री सूक्ष्म व अन्य प्रक्रिया उद्योग अंतर्गत खरेदी विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सघन लागवड पद्धतीने कापूस उत्पादकता वाढ, रेशीम शेती, भरघोस उत्पन्नाचे साधन या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे। तर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे। कृषी विभाग नांदेड आणि आत्मा विभाग नांदेड यांच्या वतीनं 15 ते 17 मार्च पर्यंत आपल्या नांदेड शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आपण या ठिकाणी 3 दिवसीय जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सव आयोजित केलेला आहे। आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याभरातून शेतकरी बांधवांचे जवळपास 115 स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत। त्याचप्रमाणे कृषी यंत्र अवजाराचे प्रदर्शन सुद्धा आहे। लाईव्ह सॅम्पलची म्हणजे आपल्या फळे, भाजीपाला आणि इतर पिकांचे लाईव्ह सॅम्पलची प्रदर्शनी सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी सकाळी 11 वाजता उद्घाटन सत्राच्या वेळी आपण काही महिला शेतकऱ्यांचा, प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा आपण सन्मान सुद्धा करणार आहोत। आणि याप्रमाणे आपल्या या जिल्ह्यामध्ये हा 3 दिवसीय महोत्सव या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना बायोचार निर्मिती, पाणलोट मॉडेल, नैसर्गिक शेतीचं मॉडेल आणि रेशीम शेती, मत्स्योत्पादन अशा विषयावर किंवा शेतीमध्ये AI चा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा महत्त्वाच्या विषयावर आपण मार्गदर्शन, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यशाळा सुद्धा आपण केलेली आहे। त्या ठिकाणी मॉडेल सुद्धा आपण उभारलेले आहेत। तर माझी विनंती आहे की शहरातील नागरिकांनी त्या ठिकाणी जे काही डाळी येणार आहेत, गहू येणार आहे, ज्वारी येणार आहे किंवा फळे, भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय डाळी, सेंद्रिय अन्नधान्य येणार आहे, मध येणार आहे, ड्रायफ्रुट्स येणार आहेत। तर आपल्या शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या ठिकाणी भेटी देऊन आपल्या शेतकरी बांधवांचा माल या थेट धान्य विक्री महोत्सवाद्वारे खरेदी करावा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा आनंद द्विगुणित करावा असं आवाहन मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड या नात्याने करीत आहे। आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे मैदान आहे मोंढा या ठिकाणी हा जिल्हा कृषी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। हो, त्यांच्या प्रवासाची काही सोय वगैरे केलेली नाही थांबत करा। आपल्या या जिल्हा कृषी व धान्य महोत्सवामध्ये साधारणतः 115 स्टॉल आहेत। त्यापैकी जवळपास 100 स्टॉल आपण आपल्या शेतकरी बांधवांना मोफत तत्वावर दिलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण स्टॉल धारकांच्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांची आपण जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। हे सर्व स्टॉल हे मोफत विनाशुल्क आपल्या शेतकरी बांधवांना आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे। या ठिकाणी आपले जे काही जिल्ह्यातील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचे लाईव्ह सॅम्पल जसं की सेब आहे, आंबा आहे, मियाजाकी, वॉटर ऍपल्स आहेत, अशा प्रकारचे लाईव्ह सॅम्पल्स त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत। त्याचप्रमाणे आपण आपल्या कृषी यांत्रिकरण योजनेमधून आपल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर, ड्रोन, कंबाईन हार्वेस्टर यांचा लाभ दिलेला आहे। तर या साधारणतः 25 ट्रॅक्टर धारक, कंबाईन हार्वेस्टर, थ्रेशर या ट्रॅक्टर धारकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत आणि त्यांना त्या ट्रॅक्टरचं जे काही अनुदान आहे ते आपण मान्यवरांच्या हस्ते वितरित करणार आहोत।
महिलांचे देखील काही स्टॉल लागणार हा. आहेत. या ठिकाणी काही महिला बचत गटांचे स्टॉल लागणार आहेत आणि यावर्षी आम्ही एक या महोत्सवामध्ये एक वेगळा अनोखेपणा आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा महोत्सव जरी 3 दिवसाचा जरी असला तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची ग्राहकाशी जी नाळ आहे, जो संपर्क आहे, तो कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आम्ही एक ऑनलाईन पोर्टल तयार केलेला आहे. या ऑनलाईन पोर्टलवर जे काही आपले 115 स्टॉल धारक आहेत, त्यांचा जो काही अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि इतर उत्पादनं आहेत, त्याचप्रमाणे त्या स्टॉल धारकांचे जे काही मोबाईल नंबर आहेत, संपर्क क्रमांक आहेत, ही संपूर्ण सचित्र माहिती, व्हिडिओ स्वरूपातली माहिती आम्ही त्या पोर्टलवर अपलोड करीत आहोत, जेणेकरून आपल्या शहरातील बांधवांना त्यांच्याशी आपल्या वर्षभर कायमस्वरूपी संपर्क स्थापन करता येईल आणि त्यांच्याशी वर्षभर संपर्कात राहून त्यांचा हा जो शेतमाल आहे तो वर्षभर खरेदी करता येईल. अशा प्रकारचं आम्ही एक पोर्टलचं उद्घाटन सुद्धा त्या ठिकाणी उद्या मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. सध्या प्रचंड ऊन आहे. तसंच पंजाब पाटील त्यांनी त्या कालावधीमध्ये पाऊस पडणार असं सांगितलं. तर दोघीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण काय कशी व्यवस्था केली? आपण त्या ठिकाणी जवळपास 16 मोठ्या कूलरची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक स्टॉलवर आम्ही पाण्याची कॅन आणि प्रत्येक स्टॉलला एक सेपरेट स्टँड फॅन जो आहे, स्टँडिंग फॅन आम्ही दिलेला आहे आणि स्टॉलची उंची सुद्धा आम्ही चांगली ठेवलेली आहे. वातानुकूलित व्यवस्था ठेवलेली आहे, जेणेकरून तिथे उष्माचा त्रास कमी होईल आणि स्टॉल धारकांना पाणी आणि दुपारचं, रात्रीचं भोजन, नाश्ता, चहा, पाणी अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे.